नमस्कार शेतकरी मंडळी, मी भरत पाटील, बळीराजा ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बघा मनोहर ढेके साहेबांचा आज व्हिडिओ बघितला। तर अल नेनोमुळे जे आता पावसाचं जे खंड पडला आहे, अल नेनोमध्ये काय होते म्हणतात की लागला तर अतिवृष्टी पाऊस लागतोय, नाहीतर बराच खंड पावसाच्या ह्याच्यामध्ये पडतोय। तर ह्या पावसात पडला खंड आता भात पीक म्हणा किंवा नाचणी ह्याच्यासाठी आता पाणी पाजायची सोय नाही, आणि आता इरिगेशन पण आता काय केले की उपसाबंदी लागू केलेली आहे। त्यामुळे पिकं वाचवायसाठी आज मनोहर साहेबांचा मी व्हिडिओ बघितला, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज त्यांनी जे सांगितलं आहे की दिवस मावळताना पूर्ण आता जवळजवळ 6:30 वाजले, तर त्यावेळा हवेमध्ये स्प्रे घ्यायचा आहे, पिकावर नाही पडला तरी चालेल। हे माझा कडवळा आहे, आता याला पाणी पाजायची सोय नाही, म्हणून साहेबांच्या ह्याच्या म्हणून आता ते कसं करायचं आहे, ते दररोज संध्याकाळी मला वाटतं 5 गुंठा एक पंप लागतो आपल्याला फवारणीसाठी। दररोज संध्याकाळी त्या पिकावर भात पीक असेल, नाचणी पीक असेल, इतर लहान पिकं कुठले असतील तर त्यासाठी हवेमध्ये स्प्रे घ्यायचा आहे। असा पिकावर नाही पडला तरी चालेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानुसार मी आज स्प्रे घ्यायला लागलो आहे कडवळावर। आता कडवळावर पावसाची सोय नाही, आणि पावसाचं काय सांगता येत नाही। एक त्यांनी सांगितलेलं एक आपण त्याचे एक ट्रायल घेणार आहे म्हणा, का त्यांनी सांगितले बघूया पिकाला काय फरक पडतो, मग ह्याच्यानंतर पुढल्या वर्षी तरी किंवा नंतर पुढल्या तरी लोकांनी जरा ह्याचा मला पण रिझल्ट चांगला येईल, त्यासाठी मी आज व्हिडिओ करत आहे। ह्याला एअर इरिगेशन म्हणतात। एअर इरिगेशन ह्या माध्यमातून आपण हवेमध्ये स्प्रे करायचा आहे दिवस मावळल्यापासून पुढे। त्या पद्धतीने मी आज स्प्रे घ्यायला लागलो आहे। त्याचा जर मला दररोज घेणार आहे, मी आता 10 गुंठे माझं जवळजवळ क्षेत्र आहे कडवळचं, तर त्याच्यामुळं मला पण कळेल की एअर इरिगेशनच्या ह्यांच्या फवारणीमुळे या काय पिकावर परिणाम होतो, किंवा पीक वाळणार असं त्यांचं म्हणणं आहे की 10-12 दिवसात जरी खंड पडला, त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 10-12 दिवसात जर खंड पडला पावसामध्ये तरी तुमचं पीक हे तग धरू शकते। म्हणून आज मी हे व्हिडिओ करत आहे। असं तर पूर्ण याची फवारणी नोजल वर करायचा आहे, आणि हवेत त्याचा फवारा घ्यायचा आहे, पिकावर नाही पडलं तरी चालेल। तर एकरी साधारण 10 पंप लागतील, आणि एवढं करायसाठी काय मला वाटतं अडचण येणार नाही। पीक जगवायचं झालं तर एवढं तरी लोकांनी केलंच पाहिजे, म्हणून आता मी ही फवारणी घ्यायला लागलो आहे। तुम्ही पण त्याचा स्प्रे घेऊन बघा, फक्त निव्वळ पाणी, यामध्ये कुठलंही केमिकल वापरायचं नाही, काही नाही, निव्वळ आपलं पाणी घ्यायचं आहे, चांगल्या प्रतीचं पाणी, खडूळ नसावं, निव्वळ पाण्याचा असा स्प्रे घेऊन तुम्ही फक्त पाण्याचा स्प्रे घ्यायचा आहे, त्याच्यावर कुठल्याही केमिकलचा वापर करायचा नाही आहे। धन्यवाद। त्याच नवनवीन प्रात्यक्षिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।